ते दाढ़ी निकाल दे सब घुसता राज। राम राम मंडळी, आता आपण ऑफिसला जायला निघालोय आणि त्याच्या आधी मी चाललोय डॉक्टरकडे. सर्दी आणि खोकला आहे ना जरा, म्हणून त्याच्या आधी मी डॉक्टरकडे जाणार आहे. डॉक्टरकडे जाऊ मग डायरेक्ट ऑफिसला. आणि आज वाटतं संकेत आला आहे, त्यांनी मला धोका दिलेला बाई. त्याला बोलतो बघू आता ऑफिसला गेल्यावर जाऊ बोलू त्याच्यासोबत. आणि त्याला वाटतं दुसरं काम पण भेटलं आहे, विचारू. ऑफिसला आलो आता आणि आपण डॉक्टरकडे गेलेलो मी, पण काय डॉक्टर 30 तारीखपर्यंत नाही आहे. डायरेक्ट ऑफिसलाच आलो आणि ते पण चालत आलो, गाडी मीने आले पण संकेत आला नाही. बाय चान्स वाटतं त्यांनी काम सोडलं आहे, त्याला कुठंतरी काम भेटलं वाटतं. आणि हा आहे बघा ते काम नाही, यांनीच फोन लावलेला. हा बोलतो की संकेतने काम भेटले त्याला, पण त्याची चौकशी चालू आहे. माहिती तर बोलावतात काहीतरी. लागलं तर लागेल, पण लागलं तर चांगलंच आहे, जास्त पगार भेटेल बाबा त्याला. अरे हो, त्याचा पगार 20, त्याला भेटणार 22. 25 नाही, माझा 12 आहे, सॉरी माझा 15 आहे, याचा 20 आहे. 25 आहे. मी राम मंदिर स्टेशनच्या इथं आलोय. काही आपले 5-6 पीस आहे ते घेऊन जायचे. इथं तो पोरगा येणार आहे घेऊन, म्हणून इथं उभं राहिलो. इकडं काय काम चालू आहे. आणि हा बघा हे राम मंदिर स्टेशन आहे तिकडं. येतं तिकडून इकडं आलोय. घेतले आता निघायचे. पोचलं ना, बघा इथं बसलेला होता. लगेच मला बोलतो चल मागं बॉक्समध्ये टाकून पॅक करायचे. चल रे, तिकडे काय बघतो, इकडे बघ. काम नाही तर बाहेर बसलोय. काम आहे, काम भाऊ काम नाही काम आता तरी काम नाही, कारण माल येणार आहे, माल अजून आला नाही म्हणून बाहेर बसलोय. आणि इथं बघा पोरं क्रिकेट खेळतायत आणि मौसम सुहाना हुआ है. मौसम रंगीन हुआ है. रंगीन बाबा. बहादुर ते दाढ़ी निकाल दे सब घुसता राज. आता मी घरी आलेलो, जेवण बिवून पण झालं आपलं. जेवण बिवून पण झालं. आणि मम्मी, तुम्हाला मी कालच्या याच्यामध्ये बोललेलो की मम्मी गावी जाणार आहे, आणि मम्मी गावी गेलेली. आणि जर आजचं काय नाही आपलं, आता झोपायचं, बाकी काय नाही. सकाळी उठायचं आहे, पाणी भरायचं आहे. आता जेवण पण आपलं काय, मम्मीने आता बनवायला कोण नाही, बहीण पण कामाला जाते, म्हणून जेवण पण बाहेरच होणार आपलं. तर जाऊ द्या, येतं होतं जाणार. तर आजचा ब्लॉग मी एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.